माझ्या चोखोबारायांवर दिवसभर कष्ट करावे आणि कष्ट केल्याच्या नंतर सायंकाळी पती पत्नी बसावे, जेवण करावे, सुंदर संसार चालू आहे. परंतु समोर गेल्याच्या नंतर प्रसंग असा येतो, 9 महिने 9 दिवस झाले. पत्नीने पतीला बोलायला सुरुवात केली, मालक आओ माझे आता दिवस भरत आले आणि दिवस भरत आल्याच्या नंतर आता एक स्त्री माझ्या जवळ लागेल, मला माहेर नाहीये, माझ्या माहेरी कोणी नाहीये करणार. एक काम करा म्हटली, तुमची बहीण आहे ना, तुमच्या बहिणीला बोलवा. मालक एक स्त्री असावी प्रसूतीच्या वेळेस, जा ना तुमच्या बहिणीला बोलवा. चोखोबारे निघाले, घराच्या बाहेर गेले. मायबाप बऱ्याचशा अंतरावरती गेलेत, परंतु अंतरावरती गेल्याच्या नंतर फार सुंदर दृष्टांत आहे. एवढा दृष्टांत सांगितला, तुमच्या अंतकरणामध्ये जर तुम्ही ठेवला ना, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. गेले रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी आता मात्र काही वारकरी गळ्यामध्ये सुंदर त्या ठिकाणी विणा घेतलेला आहे, हातामध्ये मृदंग आहे, टाळ आहेत आणि त्या ठिकाणी ते विठ्ठल 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 भजन. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवला गा पाहू, जीवाच्या जीवला गा पाहू, आदिवाच्या जीवला गा पाहू, जीवाच्या जीवला गा पाहू, जीवला गा पाहू, जीवला गा पाहू. पंढरीला निघालेले आहेत आणि निघत निघत महाराजांनी म्हटलं तसं, चला हो पंढरी जाऊ. तिथं गेल्याच्या नंतर कोण, जीवाचा जीव लग बसलेला आहे. माय हो पाहिलं ना माय पंढरपूर, आळंदी तर बघितली, माझ्याही लक्षात आलं, परंतु पंढरपूर पाहिलं का माय? मान हलवा बरं अशा, पाहिलं का पंढरपूर? माणसानं जन्माला आल्या एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. तिथं माय बाप बहीण सगळे भाऊ सगळे जण बसलेले आहेत, सगळे जण बसलेले आहेत. चंद्रभागा बहीण आहे, पुंडलीकर आहे बंधू, सगळ्यांना आनंद देणारा जगाचा बाप तिथं बसलेला आहे. आणि ऐका ना, ती तशी दिंडी पाहिली आणि दिंडी पाहिल्याच्या नंतर चोखोबाराय बहिणीच्या घरी न जाता त्या दिंडीमध्ये सामील झाले. आणि सामील झाल्याच्या नंतर माय बाप विठ्ठल 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 करीत पंढरपूरला गेले. समोर गेल्याच्या नंतर विटेवरती समचरणा समदृष्टी माझा पांडुरंग परमात्मा उभा होता आणि उभा असताना पांडुरंगाने असं वाकून पाहिलं. ती अशी साखळी बांधलेली आहे बघा समोर, तिथून असं वाकून पाहिलं की देव दिसतो. तिथूनच पाहिला तर डोळा भरत दिसतो आणि समोर गेल्या पोलिसाने छक्काच मारतात लगे, असा तिकडे आउटच करून टाकतात. मग तुम्हाला पांडुरंग जर पाहायचा असेल तर तिथं अशी साखळी बांधलेली असती, तिथून असं वाकायचं की पांडुरंग परमात्मा दिसतो. माय बापू तिथून विटेवरून पांडुरंगानं चोखोबारायाला पाहिलं, म्हटले बापा अरे तुला तर बहिणीकडे जायचं होतं, तू माझ्याकडं कशाला आला? मनात विचार चालू आहे आणि माय मनात विचार चालू असताना जगाच्या बापाला लाज वाटली. म्हटलं माझं भजन करत माझा भक्त माझ्याकडे आला आणि त्या ठिकाणी जगाच्या बापानं विटेवर येऊन खाली उतरावं आणि रुक्मिणी मातेकडे जावं. रुक्मिणी बोला की प्रभू. अगं रुक्मिणी, तुझी एखादी ठेवण्याची साडी दे. साडी देवा काय करता साडीचं? अगं दे फक्त तू. भगवंताने मातेला साडी मागितल्याच्या नंतर काय हो, तो जगाचा बाप त्या एवढा दिसायला सुंदर ऑलरेडी आहे आणि त्यांनी साडी नेसल्यावर तो किती सुंदर दिसेल विचार करा. तो एवढा सुंदर जगाचा बाप साडी नेसल्याचा पदर घेतला आणि पदर घेतल्याच्या नंतर चोखोबारायाच्या अंगणामध्ये जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आवाज दिला, वहिनी
जगाचा बाप अंगणामध्ये, आणि अंगणामध्ये आल्याच्या नंतर आवाज दिला, वहिनी आवा उघडा की दार. वहिनीने दार उघडावं. उघडल्याच्या नंतर भरजरी वस्त्र आहे माझ्या भगवंताच्या अंगावरती, अलंकार आहेत. आणि अशी ती पाहिली, आवाज दिला, वंश. यामध्ये पहिले ननंदबाईला वंश म्हणत होते. याची घरामध्ये जावं. आणि ऐका ना, भक्ताचं काज करतो, किती करतो, चालू राहू दे. त्या ठिकाणी आता चोखोबारायाची पत्नी बाजेवरती बसलेली आहे. बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या भगवंताने 4 वाजता उठावं. 4 वाजता उठावं. उठल्याच्या नंतर डोक्यावर अशी टोपली घ्यावी, गाईच्या गोठ्यात जावं. ऐका ना, शेण आणावं. शेण झाडून काढलं माय अंगण. जगाच्या बापाने सुंदर शेण कालवलं, सडा सारवण केलं. आणि पूर्वीचा काळ होता, अंगणात चूल असायची पाणी तापवण्याकरता. ती चूल मांडली, घातलं इंधन त्यामध्ये, भांड ठेवलं, पाणी तापवलं. आणि पाणी तापवल्याच्या नंतर आवाज दिला, वहिनी अहो पाणी तापलंय, या स्नान करता. जगाचा बाप सर्वसाधारण व्यक्ती नाही. अरे या माणसाने या माणसाला काम सांगितलं तर कोणी ऐकायला तयार नाही. मी करू? मला काय आलतू फालतू समजलं का? मला काम सांगतो, कोणी ऐकणं माय. परंतु जगाच्या बापाने चोखोबारायाच्या पत्नीला पाणी टाकलं, सुंदर स्नान. एवढ्यावर नाही, घरामध्ये जावं. पूर्वीचा काळ सारवण होतं घरात, घर सारवून काढलं. आता 4 दिवसात वहिनी बाळांतीन होईल. जे ठेवणीचे गोदडे होते ना, ते सुद्धा जगाच्या बापानं धुतले. हो विठ्ठला पांडुरंग, काय सुंदर बघा ना. चोखोबारायाच्या पत्नीने आवाज द्या, जय हो. विठ्ठला रे रे रे. वैन बोगरा द्वार, वैन बोगरा द्वार, चोखोबाज वैन त्या ठिकाणी जगाच्या बापाने गोदडी धुतली. आवाज देत होत्या मधातून, वहिनी अहो वंश करू नका, काम राहू द्या तसं. परंतु ऐका ना, प्रत्येक काम जगाच्या बापानं का केलं? कोणासाठी केलं? भक्तासाठी केलं. समोर गेल्याच्या नंतर सगळं काही कार्य झालेलं आहे. स्वयंपाक करावा जगाच्या बापाने, भाऊजाईला वाढून द्यावा, स्वतः वाढून घ्यावं, आणि ताटाला ताट लावून जेवावं. अरे काय भक्ती केली माझ्या चोखोबारायानी. आणि समोर गेल्याच्या नंतर आता प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या. जगाच्या बापाने त्या ठिकाणी बाळांपण सुद्धा केलं. माय बाप हो, बाळांपण करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. जीवातून जीव बाहेर काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. परंतु अरे जन्माला घालणारा तो आणि जन्माला आलेल्या व्यक्तीला संपवणाराच तोय. सगळं जगाच्या बापाने केलं. आणि आता मात्र महिना 1.25 महिना झाला. आणि आता भगवंतानी म्हणावं, विचार केलाय मनात, आता चोखा वापस येईल. चोखा वापस येईल. तो वापस येण्याच्या आधी मला मात्र बाहेर जावं लागेल. आणि त्या ठिकाणी आता मात्र मनात विचार केला ना आवाज दिला, वहिनी आता सगळं व्यवस्थित झाले. वहिनी मी आता येते.
आणि येते म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता भाऊजाईनं आवाज द्यावा. अहो येऊ द्या तुमचा भाऊ आल्याच्या नंतर तुम्हाला साडी चोळी करेल. अहो तुम्ही आहात श्रीमंत मला माहित आहे, परंतु एका गरीब भावाच्या घरची कसली का होईना साडी चोळी घेऊन जा. भगवंताने म्हणावं भावाची वाट पाहावी तर सगळं उघड पडतंय. जमणार नाही म्हटले वहिनी. अहो नंतर कधी आल्यावर साडी चोळी सगळं करेन, परंतु आता नाही, आता जमणारच नाही. आणि जगाचा बाप ज्या अवस्थेमध्ये होता त्याच अवस्थेमध्ये घराच्या बाहेर गेलेले आहेत. आणि गेल्याच्या नंतर आता चोखोबाराय घरात आले आणि त्या ठिकाणी घरात सगळं पाहिलं तर ऐका माय बापो, पत्नी एका बाजूला, बाळ एका बाजूला आहे. आणि नंतर प्रकाश डोक्यात पडला, अरे मी गेलो होतो कशासाठी? बहिणीला आणायला. आणि बहिणीला न बोलवता पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता गेलो. आणि त्या ठिकाणी आता मात्र पत्नीने झालेला सर्व वृत्तांत सांगावा. माझे चोखोबाराय 2 गुडघे खाली टेकवतात. ऐका ना, 2 गुडघे खाली टेकवतात, त्या गुडघ्यामध्ये मस्तक घालतात आणि ढसा ढसा रडतात. पांडुरंगा, अरे एका भक्तासाठी एका स्त्रीचं रूप घेऊन तू आलास. अरे कितपत भक्ताची लाज राखणार? भगवंताने म्हणावं, अरे मी माझी स्वतःची लाज राखतो, तुमची नाही. आणि त्या ठिकाणी नंतर म्हणावं, माझ्या जगाच्या बापाने हे जे दिन दुबळे असताना ह्या दिन दुबळ्यांसाठीच एक व्रत घेतलेले, तो म्हणजे अभंगाचं 2रं चरण. नाम धरिले दीनानाथ, नाम